नर्मदे हर. तलवाडा इथे आम्ही आत्ता इथं मुक्कामी राहिलो होतो आणि आता आम्ही निघालेलो आहोत. ही सगळी मंडळी माझ्याबरोबर आहेत आणि सगळे आता आम्ही निघालेलो आहोत. नर्मदे हर. अंजड गाव लागतं पुढे, तालुक्याचं ठिकाण आहे. इथून साधारणतः ते 16 किलोमीटर आहे. तर सकाळचा टप्पा 16 किलोमीटरचा आम्हाला करायचा आहे. माझ्याबरोबर देशपांडे काका आहेत आणि आता आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. खूपच छान. मला जाताना सरणावर कळले होते, ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही, ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही. मी बहर इथे शब्दांचे नुसते सौधळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. मी एकटाच त्या राती आशेने तेवत होतो, मी एकटाच त्या राती आशेने तेवत होतो. भिजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. नर्मदे हर. आपल्याकडं महाराष्ट्रात आता जवळजवळ याला आपण रांजण म्हणतो. हे रांजण बंद झालेले. अजूनही मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी हे रांजण बनवण्याचं काम सुरू आहे. अगदीच खूप छान छान रांजण बनवतानाची प्रोसेस इथे त्यांचं काम चाललेलं आहे. हो, अर्ध पहिलं बनवतात आणि नंतर अर्ध बनवतात. हे करतात. वेगवेगळे त्यांची पात्र आहेत. अर्धे अर्धे बनवतात आणि नंतर मग पूर्ण साच्यार असतो, वेगवेगळं बनवलं जातं आणि ते जोडलं जातं एकमेकांना. आता हे जोडण्याचं काम चालू आहे. खूप मोठा कारखाना आहे, खूपच मोठा कारखाना आहे. नर्मदे हर. ये 3 पार्ट में बनता है क्या? एक ऐसा पहला, उसके बाद वो 4 में बनता है. एक उसको क्या बोलते हैं इधर? मटका. मटका. मटका ही बोलते. मटका ही बोलते. जो है बड़ा वाला ये नान बोलते. नान. नान. हाँ, रांजणाला ते नान बोलतात. नान. रांजन भी बोलते हैं. रांजन भी बोलते हैं ना. हाँ, और नान भी बोलते हैं. ये अच्छा. मालवा साइड क्या है, हाँ इधर है तो नान बोलते हैं. हाँ. और अपने इधर है तो निमाड़ में राजन बोलते हैं. रांजन बोलते हैं ना. हाँ, मराठी में भी राजन बोलते हाँ, राजन ही बोलते हैं. हाँ. हमारे यहाँ इतना जो है ना, इतना जो बना हुआ है, हाँ, इसको नान बोलते हैं. समझे क्या? इतना बना हुआ ऐसा
जमीन में गाड़ के उसमें पानी रखते हैं और हाथ पाँव अरे कितने में जाता है एक बड़ा वाला? वो है ना, वो जाता है इधर थोक में 150। 150 ये बड़ा वाला गाड़ा। वो ऐसे खेती को और एक तो महाराष्ट्र में पुणे चलो नर्मदे 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 हर बडेर फत्यापूर या ठिकाणी आता आम्ही आहोत आणि हे आई माताजी बडेर हे मंदिर आहे आणि साधारणतः खेड म्हणता येणार नाही असं हे गाव आहे मोठं थोडंसं हायवेला लागून असलेलं थोडंसं मोठं असलेलं गाव फत्तेपूर नर्मदे हर नर्मदे हर मंडवाडा नावाचं गाव लागलेलं आहे. नर्मदा माईच्या किनाऱ्यावर 745 गावं आहेत. त्यापैकी मी आता 30 नंबरच्या गावामध्ये आहे. 30 गावं आतापर्यंत झाली. यामध्ये 3 नद्या आपण पाहिल्या. 3 नद्या ओलांडून आपण समोर आलो आणि हे 30 नंबरचं गाव 7व्या दिवशी सकाळचे 9 वाजलेले आणि मी आता मंडवाडा या गावामध्ये आलेलो आहे. आपल्याला अंजड या तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे. सकाळच्याच दुपारचं जेवण म्हणजे सकाळचं जेवण घ्यायला आपल्याला अंजड ह्या गावाला जायचं आहे. खरं तर आज एकादशी आहे आणि एकादशी ठेवायची. एकादशी आता इथं काय मिळतंय हे पण पाहावं लागणार आहे. नाही तर मग साबुदाणा मिळाला नाही तर मग आपल्याला निरंकार एकादशी घडेल असं वाटतंय. कारण एकादशीला इकडं काय मिळतंय किंवा उपवासाला काय चालतं इकडच्या बाजूला ते आपल्याला माहिती नाही. अन्नछत्रामध्ये पण काय जेवण असेल ते आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळं पाहू आता जशी परिस्थिती माई आपल्याला लागते तशी परिस्थितीमध्ये आपल्याला परिक्रमा सुरू ठेवायची. नर्मदे हर नर्मदे हर चहासाठी आम्ही वळालेलो आहोत. चहा मिळतो आणि इकडे वेगळ्या प्रकारचे मिरचीचे भजी मिळतात आणि बटाटा वडा हे आलू का वडा आहे ना हे आलू वडा आणि ही आपल्याकडे जी मिरची असते तशा प्रकारची मिरची आणि बटाट्या वड्यासाठी ही अशी भुजिया लाकडाच्या भट्टीवर खरं तर गॅस नाही. लाकडं आहे लाकडं राहिली नाही आपल्याकडे. जंगल तोड करून लाकडं आहे. लिया सब लिया. क्या आपका नाम? कालू. कालू कालू भैया यहाँ पोहे और क्या है? कचौरी. कचौरी मिर्ची अलवड़ कचोरी मिरची मिरचीचे पकोडे. नर्मदे हर नर्मदे हर. चहा बनवायला सुद्धा अशा प्रकारची शेगडी वापरली जाते. अजिबात गॅसचा वापर नाही. इथे एक शेगडी अशा प्रकारची शेगडी वापरली जाते. गैस का यूज ही नहीं होता है घरों में. घरों में यूज होता है खाली गैस का.
नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. मंडवाडा येथील हे शिव मंदिर, मंडवाडा मध्य प्रदेश. अंजड ठाकरी रोडवर आम्ही आहोत आणि मंडवाडा येथील नवग्रह शनिदेव मंदिर आणि भगवान शिवाचं मंदिर अशी 2-3 मंदिरं इथं आहेत. नर्मदे हर. ये अभी ये जो मैया है चाय के लिए बोल रही है. अभी पिया है हमने चाय, अभी पिया है. ये मैया हमें चाय के लिए क्या नाम है? क्या नाम है? किंजल. किंजल बाप रे, अंग्रेजी है, हिंदी नाम है, किंजल. कौन सा नाम है समझ नहीं आ रहा. आमच्या विनोद मोडवे सरपंच, माजी सरपंच, नाव आहे तो यांच्या नातीचं पण नाव किंजल आहे. किंजल. किंजल मस्त नाव आहे. आणि आता इथं कितना आ रही है? ते भाजी घेतात ते टोमॅटो, मिरची और ये क्या है? कोथमीर. नर्मदे हर. इथं एक गोठा आहे म्हशींचा आणि ते तिथंच परिक्रमावासींची सेवा करतात. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि प्योर दुधाची, प्योर भैंस का दूध का चाय बन रहा है यहाँ पर. प्योर दूध, अपना घर का दूध यहाँ पर. मैंने उठ जाएगी ना. इथे म्हशी बसलेल्या आहेत सगळ्या मोठ्या मोठ्या म्हशी, मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी. एका टायमाला 5-5 लिटर दूध देणाऱ्या म्हशी असं त्यांनी सांगितलं मला. आता खूप मोठा गोठा आहे. मंडवाडा सिटीच्या थोडासाच बाहेर हा गोठा आहे आणि एक रेडा बांधलेला तुम्हाला मारू शकतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. पहा इथे एवढं मक्याचं उत्पादन आहे. रस्त्यावर एवढी मका टाकलेली आहे. खूप माझ्या मते 20 पोती मका, 20ला जास्त असतील, 20-30 पोती मका अशीच रस्त्यावर वाळायला घातलेली. नर्मदे हर. खूप मका उत्पादित होती असं वाटतंय. 30-40 पोती असतील सोललेले आणि बिना सोललेले 70-80. एवढे मका असे रस्त्यावरच पडलेले. नर्मदे हर, नर्मदे हर. रस्त्यामध्ये हे लोक इतकी आग्रह करतात चहा पिण्यासाठी की आश्चर्याची गोष्ट. 7-8 महिने परिक्रमा चालते आणि चालत असताना प्रत्येक दिवस एवढा आग्रहपूर्वक परिक्रमावासींना बोलवायचं ही सोपी गोष्ट नाही. इथं मक्याचं गोडाऊन आहे, मोठं गोडाऊन आहे, एकदम मोठं गोडाऊन. मका प्रोसेसिंग युनिट दिसतं. मक्याची वेगवेगळ्या जातीची मका तिथं भरपूर अशी मगाशी दाखवली तर मला रस्त्यावर होती. 50 कॅरेट पण इथं मोठी फॅक्टरी. नर्मदे हर. कहाँ से आता है इतना मका? मंडी से खरीदी करता है. मंडी से अभी क्या भाव चल रहा है मक्के का? 1600-1700. 1700 रुपये, 1600 रुपये. बहुत मक्का की उपज इधर ज़्यादा है ना. महाराष्ट्र से है, इतना मक्का महाराष्ट्र में नहीं होता है. महाराष्ट्र में इस साल अच्छी, महाराष्ट्र में अच्छी. महाराष्ट्र भी अच्छा है. आप खरीदी करते महाराष्ट्र से. अभी ये सप्लाई कहाँ जाएगा? सब तो गुजरात, महाराष्ट्र सब अलग अलग जाता है. अलग अलग जगह जाता है. एमपी में जाता है, प्लांटों में जाता है. प्लांटों में जाता है. नर्मदे हर.
ये लड़का है चंदन, जो परिक्रमा वासियों की रोज सेवा करते हो, रोज चाय की सेवा डेली। कितना? सुबह रोज स्कूल जाने से पहले सेवा करके जाते हैं। नर्मदे हर, नर्मदे हर। मराठी माणसामध्ये सुद्धा सेवाभाव काही कमी नाही। आता आम्ही छपरी फाटा आलेलो आहोत आणि आमच्याबरोबर राजुरीचे हे पवार साहेब आहेत, अर्जुन पवार, सॉरी